28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी नांदेड येथे 20वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन अतिशय उत्साहात संपन्न होणार आहे। या संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्रातले ख्यातनाम विद्रोही कवी लोकनाथ यशवंत यांची सर्वानुमते निवड झालेली आहे। लोकनाथ यशवंत यांच्या या निवडीबद्दल त्यांचा नागरी सत्कार परभणी येथे विद्रोही सांस्कृतिक चळवळ परभणी आणि युगांधर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता सावली विश्रामगृह या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके तर प्रमुख उपस्थितीस्थानी इंजिनियर विवेक जनार्दन मेवाडे, आदरणीय प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे सर, आदरणीय डॉक्टर भगवान धुतमल यांच्यासोबतच प्राचार्य सारंग साळवी, विजय परसोडे सर ही मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। दुसऱ्या सत्रामध्ये आदरणीय एम भरणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली विद्रोही कवी संमेलन होणार आहे। त्याच्यामध्ये प्रेमानंद बनसोडे, भास्कर गायकवाड, संतोष नारायणकर यांच्यासह परभणीतील सगळी मान्यवर कवी मंडळी त्या याच्यामध्ये सहभागी होणार आहेत। या सोहळ्यासाठी सर्व परभणीकरांनी आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन मी निमंत्रक यशवंत मकरंद, संजीव वाडागळे, सुनील ढवळे, प्रेमानंद बनसोडे, प्राचार्य डॉक्टर विठ्ठल गुले, एन.आय. काळे यांच्यासह आमची कार्यकारिणी मंडळ अशी आपल्याला विनंती करते की आपण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परभणी जिल्हा विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष डॉक्टर सुनील जाधव हे परिश्रम घेत आहेत।